नमस्कार. सुंदर दात आणि निरोगी शरीर. आपल्याला वाटतं की ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण खरं तर तसं नाहीये. यांचा संबंध खूप जवळचा आहे. आज आपण अशाच काही सोप्या सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या आपल्या आरोग्यासाठी एखाद्या जादूसारखं काम करू शकतात. चला तर सुरू करूया. ही गोष्ट सुरू होते एका आजोबांच्या अनुभवातून. त्यांचं हे वाक्य ऐकायला खूप साधं वाटतं, नाही का? पण या एका वाक्यामागे खूप मोठी शिकवण दडलेली आहे. चला बघूया, त्यांना असं का म्हणावंसं वाटलं? चला तर मग ऐकूया आजोबांची गोष्ट आणि समजून घेऊया त्यातून मिळणारा तो महत्वाचा धडा. तर मग आजोबांचं नक्कीच चुकलं तरी काय? सुरुवात झाली दिवसभर गोड पदार्थ खाण्याच्या सवयीने. त्यानंतर ब्रश करण्याकडे केलेलं दुर्लक्ष. आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे दात दुखायला लागल्यावरही डॉक्टरांकडे न जाणं. या चुका सुरुवातीला अगदी छोट्या वाटतात, पण त्याचे परिणाम खूप मोठे झाले. आणि त्याचा परिणाम? आज परिस्थिती अशी आहे की त्यांना साधे कडक पदार्थही खाता येत नाहीत. इतकंच काय, तर मोकळेपणाने हसताना किंवा बोलतानाही अडचण येते. म्हणजे बघा, खाण्यापिण्याचा आणि हसण्या-बोलण्याचा जो साधा आनंद असतो, तोच कुठेतरी हरून गेलाय. यावरून स्वच्छतेचं महत्त्व नक्कीच लक्षात येतं. आजोबांच्या अनुभवातून आपण एक धडा घेतला पाहिजे. आणि म्हणूनच चला सुरू करूया आपली पहिली मोहीम, दात सांभाळण्याची मोहीम. ह्या मोहिमेतलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं पाऊल म्हणजे योग्य प्रकारे ब्रश करणं. कसं करायचं? अगदी सोपं आहे. दिवसातून 2 वेळा, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी. ब्रश सरळ नाही, तर गोल गोल फिरवायचा, वरच्या आणि खालच्या दातांवर व्यवस्थित. आणि हो, सगळ्यात शेवटी जीभ साफ करायला अजिबात विसरायचं नाही. आता ओळख करून घेऊया दातांच्या सगळ्यात मोठ्या शत्रूंशी. चॉकलेट, आईस्क्रीम, टॉफी हे सगळे दिसायला आणि चवीला कितीही छान असले तरी दातांसाठी धोकादायक आहेत. म्हणून ते प्रमाणातच खाल्लेले बरे. आणि एक महत्त्वाचा नियम, काहीही गोड खाल्लं की लगेच पाण्याने चूळ भरायची. विसरू नका हा. आणि हा एक आकडा डोक्यात अगदी फिट बसवून ठेवा. 6. हो, फक्त 6 महिने. दर 6 महिन्यांनी एकदा तरी डेंटिस्टकडे जाऊन दातांची तपासणी करणं खूप गरजेचं आहे. याने काय होतं की एखादी समस्या मोठी होण्याआधीच आपल्याला कळते आणि त्यावर लगेच उपाय करता येतो. चला, दातांची मोहीम तर यशस्वी झाली. आता वेळ आहे दुसऱ्या मोहिमेची. ही लढाई आहे अदृश्य शत्रूंविरुद्ध. आणि त्यासाठी आपण तयार करणार आहोत जंतूंपासून बचावाची ढाल. एक एकदम साधा प्रश्न, जेवणाआधी हात का धुवायचे? सगळ्यांना माहिती आहे की धुवायचे, पण का? यामागचं नक्की कारण काय आहे याचा कधी विचार केला आहे का? चला, आज तेच समजून घेऊया. याचं उत्तर आहे अदृश्य शत्रू, म्हणजे जंतू. आपल्या हातांवर दिवसभरात किती धूळ, माती आणि लाखो जंतू जमा होतात, जे आपल्याला दिसतही नाहीत. आणि जर हात न धुता जेवण केलं तर हे सगळे जंतू सरळ आपल्या पोटात जातात. मग सुरू होते पोटदुखी, ताप, जुलाब किंवा सर्दी. हे सगळं टाळता येऊ शकतं. तर मग ही संरक्षणाची ढाल सक्रिय कशी करायची? अगदी सोपं आहे. फक्त साबण आणि पाणी घ्या, कमीत कमी 20 सेकंद तरी हात धुवा. नखांच्या खाली, बोटांच्या मध्ये सगळीकडे व्यवस्थित साफ करा. आणि शेवटी स्वच्छ टॉवेलने हात पुसा. बस, झाली आपली ढाल तयार. 2 मोहिमा यशस्वी. आता वेळ आहे शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या मोहिमेची. आता आपण मिळवणार आहोत निरोगी शरीराचे कवच. आता हे कवच मिळालं म्हणजे झालं नाही, त्याला रोज सांभाळावं पण लागतं. कसं? तर रोज साबणाने आंघोळ करून. यामुळे घाम, धूळ आणि जंतू निघून जातात. रोज स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे. आणि हो, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरायचा. ह्या छोट्या गोष्टी म्हणजे आपल्या कवचाची रोजची देखभाल आहे. आणि रोजच्या देखभालीबरोबरच आठवड्यातून एकदा थोडी जास्त काळजी घ्यायची. म्हणजे काय? तर आठवड्यातून एकदा नखं कापायची. कारण नखांमध्ये जंतू साठून राहतात. तसंच केस नियमित धुवायचे आणि विंचरायचे. म्हणजे उवा किंवा खाजेसारखा त्रास होत नाही. तर मग या सगळ्या मोहिमांचा, सगळ्या गोष्टींचा सार काय? तो एका साध्या वाक्यात आहे, स्वच्छ शरीर म्हणजे निरोगी शरीर. किती सोपं आहे नाही का? पण हीच आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि प्रभावी गोष्ट आहे. तर मग प्रश्न हा आहे की आज आपण आपल्या शरीराचं रक्षण कसं करणार आहोत? यापैकी कोणती सवय आजपासूनच सुरू करायची? कारण शेवटी आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे. यावर विचार नक्की करायला हवा.